नमस्कार. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे वेळ एक क्षण जाऊच नेदी. 47वी ओवी ही दासबोध नित्यपाठातली आणि तशी ती 11व्या दशकातील 10व्या समासातील 7वी ओवी आहे. आणि हा 10वा जो समास आहे तो निस्पृह वर्तणूकवर आहे. वर्तणूक म्हणजे आपलं वागणं बोलणं चालणं कसं असावं. सगळ्या साधू संतांचं, देवाचं, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आपली वर्तणूक चांगली पाहिजे. चालणं बोलणं वागणं सगळं व्यवस्थित पाहिजे. आणि ते चालणं बोलणं वागणं जे आहे तेच भगवंताला कसं समर्पित होईल, 24 तास कशी भगवंताची सेवा होईल याच्याकडेच आपण लक्ष द्यावं असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आता वेशभूषण ते दूषण. एखादा आपण शाळेत गेलो तर आपला वेश कसा असावा, तर आपल्याला एक पोशाख असतो. समजा मिलिटरीत गेलो तर पोशाख असतो, समजा आपण शाळेत गेलो तर पोशाख असतो. तसा आपला पोशाख जो असतो तो महत्त्वाचा असतो की आपण एक डिसेंट, एक चांगल्या प्रकारचा पोशाख घातला की जो आपल्यालाही चांगला वाटेल आणि आपल्या घरच्या सगळ्या सिनियर मंडळींना, सगळ्यांना, मुलांना, सगळ्यांना व्यवस्थित वाटेल असा पोशाख असावा. पण तो पोशाखच केवळ महत्त्वाचं नाही, त्याच्या आतमधलं जी व्यक्ती आहे ती कशी वागते, बोलते, चालते, कसं त्याची वर्तणूक आहे ही जास्त महत्त्वाची. आणि ती आपण कसं वर्तणूक करतो त्यावरनं आपली मग कीर्ती होते. म्हणजे आपलं नाव होतं की बाबा ही व्यक्ती चांगली वागणारी आहे, ही सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. स्वतः तर ती आत्मज्ञानी आहेच पण ती सगळ्यांना घेऊन पण चालते. त्याला कीर्तिभूषण म्हणतात, आत्मकीर्ती म्हणतात. आणि मग ते त्या सिनेमातले डॉला वगैरे नाही ऐकायचे की म्हणजे की त्याच्यात माहिती आहे ना, तो जो व्हिलन असतो त्याला मोठी कीर्ती असते. मेरा नाम तो सब जानते वगैरे त्याच्या पुढे. त्यामुळे कीर्तिभूषण, कीर्ती काय तर आत्मकीर्ती, आत्मज्ञानाची कीर्ती की तो आत्मज्ञानाने व्यवस्थित कर्म करतो, त्याचं भूषण भगवंताला वाटतं. चाळणे विणं एक क्षण जाऊच नाही की प्रत्येक कामामध्ये आपल्याला काही ना काहीतरी अडथळा येईल, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येईल, तर ते सॉल्व करत 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 आपलं जीवन जगायचं. आणि ते अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीवर उपाय शोधायचा की जेणेकरून आपलं सगळं भगवंताला समर्पित होईल आहे आणि त्या कर्माची पूजाच होईल आहे. जसं आपण प्रत्येक श्वासागणिकणी, प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने आपण म्हणतो, प्रत्येक विचाराने, रात्री झोपतानापासून सगळ्या गोष्टी, घरच्या कामांपासून सगळंच्या सगळं कसं भगवंताला समर्पित होईल असं आत्मज्ञानी व्यक्तींनी पण जगायला पाहिजे आणि सर्वांनी पण जगायला पाहिजे. तरच आनंदवंत भुवन येईल आहे, रामराज्य येईल आहे, तरच स्वानंद बोध पाठण आपल्या आत पहिले निर्माण होईल आहे आणि सर्वत्र निर्माण होईल आहे असं समर्थ म्हणतात. तर चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.